चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनं रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेलाय। अवघ्या 11 वर्षीय मुलीसोबत वारंवार दुष्कृत्य केल्याच्या घटनेनं रोहा तालुक्यातील वरसे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटना घडल्याची माहिती रोहा पोलीस स्टेशनला समजताच आरोपीचा शोध घेऊन मुख्य आरोपी तेजस पडवळ याच्यासह त्याला मदत करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याची नोंद पॉस्को कायद्याअंतर्गत करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र घटनेची तीव्रता पाहता रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्षात पाहणी केली आहे। मुख्य आरोपी तेजस पडवळ याच्यासह त्याच्या 2 भावांना अटक झाल्यानं संतप्त जमाव काही अंशी शांत झालाय। मात्र गावातील महिला भगिनींचा संताप जैसे थे असाच आहे। महिलांनी घोषणाबाजी करत आरोपीला देहदंडाची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी केली आहे। यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासन वरसे गावातील नागरिकांना दिलंय। याबाबत पुढील तपास रोहा पोलिसांमार्फत सुरू आहे। पुढे घाणेरडे कृत्य केले आहेत ना, म्हणजे लहान लहान मुलींचा त्यांनी गैरवापर केलेला आहे। त्यांना अजून म्हणजे मॅच्युरिटी सुद्धा नाहीये त्या मुलींना। अशा मुलींना त्यांनी हाताशी धरून त्यांनी म्हणजे घाण बोलता सुद्धा आम्हाला लाज वाटते। ब्लॅकमेल केलं, मेन ब्लॅकमेल नाही केलं पाहिजे। लहान मुलींना ब्लॅकमेल करून तुझ्या आई वडिलांना मारेन, हे करेन, ते करेन, हे चांगले कृत्य नाही आहे, विकृती आहे। आज हा उभा राहिला, उद्या त्याचं बघून दुसरा कोणतरी होणार आणि आम्हाला परत हे करायचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला फाशीच झाली पाहिजे। त्यांनी आश्वासन दिले, बघूया आता ते किती हे करतात ते, पण आम्हाला फाशीच पाहिजे। जन्मठेप कोणाचा हस्तक्षेप नको आम्हाला, राजकीय हस्तक्षेप नाही पाहिजे ह्याच्यामध्ये। आणि ह्याच्यात राजकीय हस्तक्षेप आणि जो त्याला सपोर्ट करणार त्याला आम्ही सपोर्ट करणार नाही। सर्व महिला त्यांच्या विरोधात जाऊ। या गावामध्ये आम्ही व्हिजिट दिलेली आहे आणि जे पीडित मुलगी आहे त्यांचे नातेवाईकांना पण भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला। यामध्ये पोक्सो अंतर्गत प्रॉपर सेक्शन्स लावण्यात आलेले आहे आणि रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेली आहे आणि प्रयत्न हेच राहतील की चांगल्यात चांगला आणि फुल प्रूफ असा तपास करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। या ठिकाणी महिला अधिकारी आम्ही डेप्यूट केलेली आहे आणि महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही गावामध्ये माहिती घेत आहोत आणि जे पण माहिती पुढे येत आहे तर ते आम्ही रेकॉर्ड करत आहोत। पण या ठिकाणी जे पथक नेमलेलं आहे ते म्हणजे सर्च पण घेत आहे, आजूबाजूला पण काही गोष्टी ज्या काही मिळतात का त्या गोष्टी पाहत आहेत। जे पण काही कायदेशीर करणं आहे ते गोष्टी आम्ही करत आहोत। यामध्ये काय की एक तर तो म्हणजे BNS कायद्याप्रमाणे आहे आणि सेकंडली काय की पोस्को कायद्याप्रमाणे एक प्रॉपर सेक्शन्स आम्ही अप्लाय केलेले आहेत आणि आता योग्य ती आणि कठोर आम्ही त्यामध्ये काय की शिक्षा होईल या दृष्टीने आमचा तपास होईल। वादळवारा लाईव्ह साठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।